जय श्रीराम. मी तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन डेली ब्लॉगमध्ये. घरी आलोय म्हणजे त्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल. आपण गेलो होतो सागर भाऊकडे. म्हटलं बऱ्याच दिवसापासून सागर भाऊला भेटलो नाही, तर चला भेटून येऊ. सागर भाऊ थोडा घाईमध्ये होता, त्याला बाहेर जायचं होतं बँकेत. म्हटलं मोठे व्यवहार चालतात तुझे. मग मी बी निघालो सटाणाकडे आणि आपल्याकडे पाणी अजून बी जसं तसंच आहे. सटाणा येऊन आलो तर आबाकडे. आबाचं म्हणणं होतं की केस बारीक करायला नको होते. म्हटलं आबा काय सांगू तुला, कसे आलो होता तिथे. आबाला म्हटलं येतो तुझ्याकडे निवांत कधीतरी, मग करू काहीतरी. तिकडनं आलो होतो आपण रोहित दाकडे, पण रोहित दा काही दिसायला तयार नव्हता. तेवढ्यात त्याचा नवीन दोस्त दिसून गेला आपल्याला. नवीन दोस्त सोबतच आपल्याला जनाबाई दिसून गेली आणि जनाबाई आपल्याला पाहताच इतकी खुश होऊन जाते, काय सांगू तुम्हाला. आता वरुणच्या घरी आलो तर इथे वेगळीच मीटिंग चालू होती आणि मीटिंग मध्ये वरुणचा पाहुणचार एकदम जोरात चाललेला होता. म्हटलं थांबा आलो मी लगेच. तर दिवाळी येते म्हटलं चला नवीन काय स्टॉक आलाय मातोश्री फायरवर्क्स मध्ये बघून येऊ आपण. मध्ये येतच आपल्याला दिसलं नवीन वाला सुतळी बॉम्ब. म्हटलं हा तर लाल कलर मध्ये भयानक विषय आहे. आणि इकडे तर बघायचंच काम नाही, नवीनचे 101 फटाके आलेले आहेत. तुम्ही पण या की खरेदी करा. आणि आपली आवडती गोष्ट म्हणजे बीडी बॉम्ब. जे लहानपणी आवडायचं तेच आता बी आवडतं. लॉयल नाही का आपण. तर माझी शॉपिंग तर झाली होती आणि तुम्ही कधी येताय तेवढं कमेंट करून सांगा, म्हणजे शिवप्रसादला मी सांगून ठेवतो. फटाक्यांची शॉपिंग करून आम्ही निघालो होतो परत वरुणच्या घराकडे, कारण सगळी मीटिंग तिकडे बसलेली आणि वेद्याला फटाके दिले तर तो माझ्या अंगावर फेकतोय. म्हणजे हे चांगलं आहे का. म्हटलं बरं झालं याला सुतळी बॉम्ब नाही घेऊन दिला, नाही तर माझं काही खरं नव्हतं आज. ते वेजेचं ठीक आहे, पण या दोघांना काय करावं आता. लहान मुलांसारखं फटाके फोडताय. म्हटलं जाऊ द्या आता, यांना तर काय बोलावं. जे आपल्याकडे उडेल बघ. अरे नवीन चांगली वाटली. तर वेजची आणि माझी डील अशी झाली होती, एक बीडी बॉम्बच्या बदल्यात एक रोट आणि त्यात बी भाऊने एक घास खाऊन घेतला होता. तर तिकडनं आलो होतो आम्ही बदाम शेक खायला. त्या भाऊला म्हटलं बिना बदामाला बदाम शेक दे. आणि तुम्ही कधी खाल्लाय का बिना बदामाला बदाम शेक, तेवढं सांगा तर बरं. तर तिकडनं आलो होतो आपण गोरखभाऊकडे. गोरखभाऊला म्हटलं गाडीचं थोडं चेकअप करून घे, काय दुखतंय काय नाही बघून घेतो बरं. गोरखभाऊचं कामचं चालू होतं गाडीचं चेकअप करायचं आणि त्याच्या समोरच आम्हाला एक दोस्त दिसला. म्हटलं याला नेमकं होतं तरी काय. पंछी बनू उडती फिरू मत. काकांकडे लक्ष गेलं. म्हटलं गाडीच्या मानाने लोड थोडा जास्तच झालाय, पण काय करणार आता, स्प्लेंडर आहे नाही का शेवट. तिकडनं आलो होतो आपण खुशालच्या मुळात, कारण की जी मीटिंग चालू होती ती याच गोष्टीसाठी चालू होती. मग काय केली सुरुवात आपल्या कामाला. बिर्याणी करायचा बेत होता सगळ्यांचा. मग कांदे बिंदे कापून एकदम क्लिअर करून ठेवले आणि आमचा आचारी सापडत नव्हता. मग कसं जरी आचारी पकडून आणला, त्याला म्हटलं तू बनव आता, मी एक झोप काढतो आणि येतो बरोबर खायला. आणि टाकल्या पा आपलं जेवण तर चालू होतं सगळं रेडी. आणि लवकरच भेटू एका नवीन डेली ब्लॉग मध्ये. जय श्रीराम.